नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार काका. आज आपण धुकटण गावामध्ये आलेलो आहोत. तर धुकटण गावामध्ये आपण नाथ पोहा हा जो नाथ कंपनीचा भात बियाण्याचा प्लॉट आहे, तर हा आपण प्रत्यक्ष पाहणीसाठी आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आपण आज आपले प्रगतशील शेतकरी पुंडलिक तात्या पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण या भातामध्ये त्यांनी विशेष काय पाहिलेलं आहे. तर नमस्कार काका. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी पुंडलिक गोविंद पाटील, मुक्काम धुकटण, तालुका पालघर, जिल्हा पालघर. अच्छा. साधारण किती वर्षापासून तुम्ही भात बियाणे शेती करताय? 5 वर्षापूर्वीपासून. 5 वर्षापासून करताय. आता आपला हा जो भात पाठीमागे लावलेला आहे, पुढे लावलेला आहे, जवळजवळ तुम्ही 11 ते 13 पिशव्या म्हटला मगाशी. 13 पिशव्याचं पॅकेट लावलेलं. तर कोणतं भात बियाणं तुम्ही लावले? कोणत्या कंपनीचं? नाथ पोहा कंपनी. नाथ कंपनीचा नाथ पोहा भात बियाणं तुम्ही लावलेलं आहे. आता मागील किती वर्षापासून तुम्ही भात बियाणं नाथ पोहा लावताय? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वीपासून नाथ पोहाच लावताय तुम्ही. तर तुम्हाला नाथ पोहामध्ये आणि इतर भातामध्ये काय खासियत वाटली की तुम्हाला नाथ पोहाच करू वाटतोय? पहिले आमचे वडील होते ना, त्या वडिलांच्या काळात ती जुनी भात असायची. बर. म्हणजे गावठी. ओके. कोलम, पटणी. हां. आणि पाऊस जेव्हा पडतो हं. तेव्हा भात अगदी कोंब्या भरा म्हणजे पोटपासून. अच्छा, पोटरीमध्ये असताना. हां. मग तेव्हा भात ते पडायचं वाऱ्याने. ओके. वारा जास्त असला का सगळं भात पडून जायचं. मग ते खाली पाण्यामध्ये पडलं का ते कुजून जायचं. अच्छा. मग नवीन हे आलं आता नाथपोहा. मी नाव नवीनच ऐकलं. बर. मी ते नाथपोहाकडे मी विचार केला का बाबा हे आपण 1 वर्ष लावून बघू. ओके. नाथपोहा जे लावलं तिथून मला त्या नाथपोहाचा जरा थोडा फरक वाटायला लागला का जास्त उत्पन्न देणारा हे वाण आहे. वाण आहे. ओके. मग मी तेव्हापासून दुसरं भात लावलंच नाही. अच्छा. आणि माझे हे भात लावल्यापासून मी महामंडळाला भात देतो. अच्छा, आपलं जे भात बियाणं मळणी केल्यानंतर तुम्ही महामंडळाला बियाणं देता. ओके. आदिवासी विकास मंडळ. आदिवासी विकास महामंडळाला तुम्ही बियाणं देता. ओके. तर तेव्हा मग माझं जास्तीत जास्ती माझा विक्रम आहे तो मी 80 क्विंटलपर्यंत भात मी महामंडळाला दिले. 80 क्विंटल भात बियाणं तुम्ही महामंडळाला दिलेलं आहात. जास्तीत जास्त नाथ पोहा आपला. नाथपोहा. अच्छा. तेव्हापासून माझे ते नाथपोहाशी माझे जास्त संबंध. अच्छा, तेव्हापासून नाथ पोहा तुमचे संबंध आलेले. पण आता ह्या नाथ पोहामध्ये तुम्हाला नाथ पोहा भाताची हाईट कशी वाटते ते जरा सांगा. नाथपोहा भात हे हाईटला एवढं आहे का सुरुवातीला असं वाटलं का हे भात मला वाटलं ऊसाच्या ह्याच्यासारखं व्हायला लागलं. अच्छा. हां. पण भाताची उंची छातीवर झाली. अच्छा. हां. आणि भात एवढं चांगलं का आमचे जे लेबर होते ते पण आहे का त्या जेवढं भात कापलं त्याच्यापेक्षा दुसरे खाचर सुकत घालायला. अच्छा. एवढं त्याची लांबी असल्यामुळे. अच्छा, लोंबीची लांबी जी आहे, आपण हा संपूर्ण भात बियाणं प्लॉट बघतोय. समोर ही भात बियाणं नाथ पोहाचं आहे. त्याच्यानंतर इकडे पाठीमागे ही पूर्णपणे नाथ पोहाचं भात बियाणं आहे. नाथ पोहाच्या भाताची लोंबी जी आहे ती लोंबी अतिशय चांगली आहे आणि कोणत्या प्रकारचे भातावरती रोगराई नाही आहे. तर तुम्ही परिसरातील आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकता की भात बियाणं तुम्ही हे लावू शकता. महामंडळ आपलं खरेदी करते. आपण आदिवासी विकास महामंडळाला आपलं बियाणं आपण देऊ शकतो उत्पादन आल्यानंतर. आणि सर्वात हा उत्पादनाला पण भात चांगला आहे. तुम्ही हा भात बियाणं खाऊन बघितलेला आहे? हो, खाल्लं. कसा आहे खायला, टेस्टला? थोडा एकदम म्हणजे गोड लागतो. अच्छा, भात खाण्यास गोडीच आहे. आणि याच्यापासून आपल्याकडं मिलमध्ये मुरमुरे आणि पोहा पण बनवतात. बनवतात ना. आपल्या इकडे पण बनवतात ना मिलमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आपण इथं पाहिलं की सर्वप्रथम आपण नाथ कंपनीचा नाथ पोहा हा भात बियाणं आहे. तर भात बियाण्याची झाडाची उंची चांगली आहे, झाडाचे फुटवे अतिशय चांगले आहेत, फुटव्यांची संख्या चांगली आहे. त्याच्यानंतर भाताची लोंबी जी आहे ती लोंबी इथं तुम्ही सर्वत्र प्लॉटवर पाहू शकता की लोंबी अतिशय चांगली आलेली आहे आणि उंची पण चांगली आलेली आहे आणि भात कुठे पडलेला नाही. आता एवढा वादळ वारा पाऊस झाला, बरेचसे भात आपण बघितले की कुठे ना कुठे थोडे थोडे पडलेले आहेत. पण आपला भात बियाणं सध्या तर कुठे पडलेलं नाही आहे. आता मला सांगा, हा भात बियाणं तुमचा काढायला अजून किती दिवस लागेल? दिवाळीनंतर तुम्ही काढू शकाल? आता पावसाने कृपा करायला पाहिजे. अच्छा. जागा खालची जागा आहे ते चिखल आहे ना. अच्छा, नाही आपण पाहतोय पाणी आहे पूर्णपणे रानामध्ये. आता आपल्याला भातामध्ये उतरता येत नाही म्हणून आपण बांधावरतीच उभं राहून चर्चा करतोय. तर सर्व शेतकरी बंधूंना माझी एक विनंती राहील की आपणही आपल्या शेतामध्ये पुढल्या वर्षी नाथ कंपनीचा नाथ पोहा हा भात बियाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि आपल्याही उत्पादनामध्ये भर घ्यावी, यासाठी सर्वजण शेतकरी जमलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार काका.